नमस्कार. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे. सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी जे आहे उच्च न्यायालयाने गंभीर दखल लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतलेली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यास महापालिकेकडून होणाऱ्या विलंबाबाबत उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने या कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे द्यायला तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकार सुमारे 40 कोटीची उधळण करते असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. उच्च न्यायालयाला आपलं एकच म्हणणं आहे की आम्ही त्यांचा आदर करतो, मात्र जर बघितलं तर जे आहे जे अधिकारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणे पॅकेज आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात लाख लाख रुपये पेमेंट आहे, पेन्शनसुद्धा 50-50 हजाराच्या पुढे आहे. मात्र लाडक्या बहिणींना जे काही पैसे मिळत आहे 1,500 ते कमी आहे आणि त्यालासुद्धा तुम्ही आता संताप व्यक्त करत आहेत. हे चुकीचे आहे. लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे प्रत्येक महिन्यात मिळालेच पाहिजे. सरकार खूप चांगलं काम करत आहे. आपण सरकारला सपोर्ट करूयात. न्यायालयाचा सुद्धा आपल्याला आदर आहे, मात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे या ठिकाणी मिळालेच पाहिजे. धन्यवाद.